Zee 24 तास एक पाऊल पुढे. टीनेजर्सच्या संवादाची भाषाही आता पूर्ण हायटेक झाली आहे. फेसबुक आणि ट्विटरवर शॉर्टकटमध्ये लिहिले जाणारे हे शब्द आता त्यांचे परवलीचे शब्द बनलेत. त्यांचा एकच फंडा असतो, कम्युनिकेशन हे फास्ट आणि क्लिअर असलं पाहिजे. पण हे केवळ त्यांनाच कळतं, कारण ती असते त्यांनाच समजणारी भाषा. टीनेज अर्थात बालवय. पण हे टीनेजर्स काही साधेसुधे नाहीत. त्यांची भाषा वेगळी आहे, त्यांची ट्रेंड वेगळी आहे, तसंच त्यांचा दृष्टिकोनही वेगळा आहे. त्यांचा विचार जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यांच्या मेसेजवर नजर टाकायला लागेल. तर चला त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात त्यांच्या संभाषणाचे ट्रेंड्स. हमारे पास इतने सारे ऑप्शंस है जिसके लिए हम मैसेजेस कर सकते हैं. फ्रैक्शन ऑफ सेकंड में मैसेज आता है. सो वी एंजॉय टॉकिंग टू फ्रेंड्स. अभ्यासात हे टीनेजर्स जराही मागे नाही आहेत. प्रत्येक परीक्षेत ते चांगल्या मार्काने उत्तीर्ण होतात. पण या पिढीनं आपली खास अशी भाषा तयार केली. BRB, TTYL, got G2G, LOL, LOL, the most famous one. You don't have to write the complete thing. Short form लिख के ही just हो जाता है. ही भाषाच आपली ओळख असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. इंग्लिश अभी ऐसी लैंग्वेज हो गई है, अंडरस्टैंडिंग में हम लोग के लिए क्वाइट इजी हो गई है. सो वी प्रेफर यूजिंग इंग्लिश दैन ओनली हिंदी और ओनली इंग्लिश. नव्या पिढीनं जणू हे नवं विश्वच तयार केलंय. हे विश्व तुमच्या आमच्यासाठी अनोळखी असलं तरी टीनेजर्ससाठी ते ओळखीच आहे. 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. हेल्थ, फिटनेस, गॅजेट्स केवळ यांनीच नाही तर सोशल नेटवर्किंग साईट्सनीही टीनेजर्सना सोशलाइट बनवलंय. आणि आज जर आपण मागील काही दिवसातल्या घटनांवर नजर टाकल्यास सामाजिक व्यवस्थेविरुद्धच्या असंतोषाला वाचा फोडण्यात याच माध्यमातून हे टीनेजर्स आघाडीवर होते. ही दृश्य आहेत 2008 मधली. दिल्लीत कोवळ्या आरुषीच्या खुनानंतर तिच्या मित्रमैत्रिणींनी कॅन्डल मार्च काढला. आरुषीला न्याय मिळावा म्हणून हे टीनेजर्स रस्त्यावर उतरले होते. बीपीएसच्या विद्यार्थ्यांनी कॅन्डल मार्च काढल्यानंतर देशभर त्याचे पडसाद उमटले. ठिकठिकाणी कॅन्डल मार्च काढण्यात आला. नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर टीनेजर्स मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले. तारेतारकांनीही हातात कॅन्डल घेत निषेध नोंदवला. त्यानंतर रुचिरा अग्निहोत्रीला न्याय मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात शाळकरी मुलांनी आंदोलन केलं. वर्षाच्या शेवटी दिल्लीत सामूहिक बलात्काराची घटना घडली तेव्हाही या नव्या पिढीनं आपला संताप व्यक्त केला. कुठे शाळेच्या पोशाखात तर कुठे ट्रेंडी लुकमध्ये हे टीनेजर्स हातात बॅनर्स घेऊन उभे असल्याचं चित्र पाहायला मिळालं. आपण केवळ सोशल नेटवर्किंग साईट्स पुरतेच मर्यादित नसून समाज बदलण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरायला तयार असल्याचं त्यांनी दाखवून दिलं. या पिढीचा विचार नवा आहे, नवी उमेद आहे. कोणतंही काम तडीस नेण्याची जिद्द आहे. 2000 साली नव्या शतकात जन्माला आलेल्या पिढीकडे ग्लोबलायझेशनची ताकद आहे. मॉडर्न चेंजिंग वर्ल्डच्या पावलावरती पाऊल टाकत ते पुढे जात आहेत. ते केवळ देशातीलच नाही तर परदेशातील वक्त्यांचे विचार ऐकतात. जग बदलून टाकण्याची त्यांच्यात क्षमता आहे. कल्प्रिट को जो लोग ऐसी बदतमीजी कर रहे हैं लड़के के साथ, उनको जल्द से जल्द फांसी मिलनी चाहिए और कड़ी से कड़ी सजा मिलनी चाहिए. फेसबुक पर काफी इसका चल रहा है और काफी न्यूज में भी आ रहा था, तो मेरे को काफी फॉरवर्डेड मैसेजेस आए हैं कि आज 9 o'clock से यहाँ पे स्टार्ट है प्रोटेस्ट, तो उसके थ्रू मेरे को पता चला था मैं आई. जग बदलून टाकण्याची ज्यांच्यात क्षमता आहे अशा व्यक्तींची पुस्तकं वाचण्यात ते वेळ खर्च घालतात. पुस्तकं वाचण्यासाठी या पिढीला लायब्ररीतही जाण्याची गरज नाही. तर हे छोटंसं नोटबुकच त्यांची लायब्ररी आहे. शाळा कॉलेजच्या अभ्यासक्रमाचे सगळे डिटेल्स त्यांना यामध्येच मिळतात. तसंच जगभरामधल्या दिग्गजांच्या विचारांवरती आपलं मतही ते व्यक्त करतात. नोटबुक आजच्या पिढीसाठी बरंच काही आहे. ते नवीन पुस्तकांचा शोध नोटबुकच्या माध्यमातून घेतात. तसंच PDF फाईलही डाउनलोड करून घेतात. टच स्क्रीनचा वापर करून टेक्स्ट साईज लहान मोठी करतात. हीच उद्याची पिढी असून हेच देशाचं भविष्य आहे.
वयाची 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर हेच आपले मतदार असणार आहेत याची राजकीय पक्षांना जाण आहे. त्यामुळेच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात टॅबलेट पीसीनं जागा पटकावली आहे. बहुतेक याच पार्श्वभूमीवर देशातील सर्वात स्वस्त टॅबलेटची घोषणा केली गेली असावी. 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.